नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात अशी जिल्हा न्यायालय पदभरती 2023ची अंतिमतः आज मित्रांनो खुशखबर भेटली. सिपाई हमाल आणि लिपिक पदासाठी निकाल तर आलेला आहे. आता बऱ्याच जणांना निकाल पाहता देखील आलेला नाही आहे. बरेच जण या ठिकाणी निकाल पाहण्यासाठी गोंधळून गेलेले आहेत. काही जणांनी त्यांचे मार्क्सही पाहिलेले आहेत. बघा मित्रांनो, तुम्हाला सर्व PDF फाईल जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेले आहेत ऑलरेडी, किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथेही तुम्हाला पाहता येतील. मग आता प्रश्न हा आहे विद्यार्थ्यांचा, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत पहा. यामधले सर्व डाऊट तुमचे मी क्लिअर करणार आहे. तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही. बघा, निवड यादीमध्ये नाव नाही आहे, काय करायचं त्याबद्दल माहिती सांगणार आहे. आता निवड यादीमध्ये नाव आलंय, मग पुढे काय आहे, पुढे काय प्रोसेस करायची त्याच्याबद्दल ही माहिती सांगणार आहे. तर हे दोन गोष्टी प्लस तुमची उत्तरपत्रिका, ऑब्जेक्शनचे मार्क्स, नॉर्मलायझेशनचे मार्क्स, कट ऑफ कसा लागला गेलेला आहे, कितीपर्यंत लागला गेलेला आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ कसा पाहायचा तेही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, ही जाहिरात मी तुमच्यासमोर ओपन करून ठेवतो. या व्हिडिओ बघता बघता एक लाईक नक्की करून द्या, कारण की सर्व महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुम्हाला मी पोहोचवत असतो. या ठिकाणी बघा, ही आपली जाहिरात आहे. जिल्ह्यानुसार या ठिकाणी ह्या जागा आहेत. ठीक आहे, तुम्हाला कट ऑफ सांगताना ह्या जागा महत्त्वाच्या असणार आहेत, कसा कट ऑफ लागला आहे ते पाहण्यासाठी. आता बघा, ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो सर्वात अगोदर बघा ॲन्सर कीबद्दल तुम्हाला सांगतो. तुमची सेकंड ॲन्सर की मित्रांनो आलेली, सर्वांना SMS ईमेल देखील आलेत त्याचे, परंतु लॉग इन नॉट अलाउड फॉर युअर ॲप्लिकेशन हा जो एरर येतोय तो काय येतो मित्रांनो, अजून त्यांनी प्रोसेस चालू केलेली नाही. डाउनलोड करण्यासाठी अजून ॲन्सर की तुमची डाउनलोड होत नाहीत. ॲन्सर की जशी डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी डाउनलोड करायची, कसे मार्क्स चेक करायचे ती सर्व माहिती सांगणार आहे मी. ठीक आहे, ॲन्सर की आता या व्हिडिओमध्ये नाही बघत आपण. तर बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी ज्यांचं नाव यादीमध्ये नाही आलं तर त्यांनी काय करायचं, दुसरी लिस्ट लागेल का. या ठिकाणी असे बरेच जण प्रश्न विचारत आहेत, सर आमचं नाव आलेलं नाही, आम्हाला 19 मार्क्स आहेत, आम्हाला कुठे 1 पॉईंटवरनं आमचं या ठिकाणी कट ऑफ गेलेलं आहे, दुसरी लिस्ट लागू शकते का. तर बघा मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या जागा ज्या आहेत पदभरती जी आहे अत्यंत स्ट्रिक्टपणे होते. तुम्ही लघुलेखक स्टेनोग्राफरचं जर बघितलं, सर्वच्या सर्व काही ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांना परीक्षा नाही, फक्त टायपिंग टेस्ट आहे, अपात्र होत आहेत. तर मित्रांनो, सिपाई हमाल पदाची देखील लक्षात राहू द्या, स्वच्छता चापल्य चाचणी होणार आहे, ती देखील स्ट्रिक्ट होऊ शकते. कनिष्ठ लिपिकची टायपिंग टेस्ट होणार आहे. जसं स्टेनोचं बघितलं आपण टायपिंग कशी स्ट्रिक्ट आहे, तसं लिपिकचं देखील स्ट्रिक्ट होऊ शकतं. बरेच विद्यार्थी त्यामध्ये पात्र अपात्र केले जाऊ शकतात, कारण की स्टेनोवरनं आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ही भरती चालू आहे, एकदम स्ट्रिक्टपणे भरती चालू आहे मित्रांनो. तर मग ज्यांचं नाव नाही आलं त्यांना या ठिकाणी चान्स भेटू शकतं का, असं मागच्या वेळेस झालं होतं का. तर बघा, ज्या जागा आल्या होत्या 2018-19 मध्ये, त्यावेळेस मित्रांनो अशा परत सप्लिमेंटरी लिस्ट देखील लावल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे, परंतु यावेळेस मित्रांनो जर आपण बघितलं, कॉम्पिटिशन खूप होतं या भरतीमध्ये, खूप म्हणजे TCSने ऑनलाईन परीक्षा घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळं बऱ्याच जणांना चांगले मार्क्स आहेत. मग याच्यामध्ये ज्यांचं डॉक्युमेंटमध्ये काही फेल होतील वगैरे, ज्या रिक्त जागा राहू शकतात, जर त्यांना वाटलं की बाबा एका जागेसाठी जे विद्यार्थी बोलवायचे तेवढे कमी पडले विद्यार्थी त्यांना, ठीक, स्वच्छता चापल्य चाचणी किंवा मुलाखतसाठी नाही, स्वच्छता चापल्य चाचणीसाठी कमी पडले त्यांना, जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही विद्यार्थी बाहेर वगैरे निघाले, लिपिक असेल किंवा सिपाई हमाल, तर दुसरी सप्लिमेंटरी लिस्ट लावली जाऊ शकते. ठीक आहे, लावली जाईलच असं मी सांगत नाही, सर्वस्वी निर्णय माननीय उच्च न्यायालयाचा असतो. ठीक आहे, त्यांनी वेळोवेळी जे पण नोटीस दिलेले, निर्णय दिलेले आहेत तीच आपण फक्त माहिती पाहत असतो. परंतु मागे अशा लिस्ट लागल्या होत्या, त्याच्यावरून मी सांगतोय तुम्हाला लावली जाऊ शकते. ठीक आहे, जर तशी लिस्ट लागली दुसरी लिस्ट तर तुम्हाला नक्की अपडेट दिलं जाईल. हे ज्यांचं निवड यादीमध्ये नाव नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी. ठीक आहे, आता निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आलंय मग त्यांनी काय करायचं. ठीक आहे, त्यांनी काहीच करायची गरज नाही. तुम्हाला बघा, इथंच सर्व अपडेट भेटतील. आता इथं नोटीस जी दिली आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, जे निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे याच्यामध्ये म्हटलं आहे की उमेदवारांनी या ठिकाणी सिपाई हमाल या पदासाठी, लिपिकसाठी, चाचणीसाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांना सूचना ज्या आहेत नजीकच्या भविष्यामध्ये दिल्या जातील. म्हणजे थोड्याच दिवसामध्ये मित्रांनो, आता ही जुलै महिना जो आहे किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचे वेळापत्रक प्रसिद्ध होतील. वेळापत्रकाच्या अगोदर काय होईल बघा, आता त्यांनी काय केलंय, जिल्हा न्यायालयानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांनी पात्र उमेदवारांची यादी लावलेली आहे. इथं जर आपण बघितलं मित्रांनो ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती, तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतीही मी जी लिस्ट एलिजिबल कॅन्डिडेट आहेत आणि संपूर्ण लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे त्याचीही तुम्हाला सर्व PDF फाईल टेलिग्रामवरती दिलेली आहेत ऑलरेडी.
त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा, तुम्ही बऱ्याच जणांनी अजून रिझल्टच बघितलेला नाही, त्यांना रिझल्ट आलेला या ठिकाणी समजा नाही कसं बघायचं आहे ती. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी जवळपास 4 PDF फाईल लावलेल्या आहेत. ठीक आहे, शिपाई हमाल पदाच्या 2 PDF फाईल आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी लिपिकच्या देखील 2 आहेत. तर कसा रिझल्ट लावलाय बघा, कसं बघायचं अगोदर लक्षात घ्या. ज्युनियर क्लर्क रिझल्ट, हा जो रिझल्ट आहे मित्रांनो, ही संपूर्ण जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती का त्या सर्वांसाठी आहे. सर्वांचे मार्क्स त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. याच्यावरती जर आपण क्लिक केलं, जसं की तुमच्यासमोर मी आता क्लर्कचं पहिल्यांदा सांगतो कसा कट ऑफ लागलेला आहे, कितीपर्यंत कट ऑफ गेला आहे, कसा कट ऑफ पाहायचा आणि कसे मार्क्स दिले गेलेले आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जसं मी तुम्हाला दाखवलं ज्युनियर क्लर्क रिझल्ट म्हणजे या ठिकाणी हे सर्वांचा रिझल्ट एकत्रित आहे. 1642 पेजेसची PDF फाईल आहे. यामध्ये ऑल जिल्हे आहेत, ऑल जिल्हे. ठीक आहे, जसं की पहा पहिला जिल्हा अहमदनगर आहे, तर अहमदनगरचे सर्व मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं अजून तर या ठिकाणी बघा दुसरा जिल्हा या ठिकाणी बुलढाणा आहे. हे सर्व जिल्ह्यांची एकत्रित PDF फाईल आहे. आता याच्यामध्ये त्यांनी मित्रांनो आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स इथं कॉलम दिलेला नाही. ठीक आहे, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर किती मार्क्स वाढले आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्स या ठिकाणी त्यांनी तो कॉलम मात्र डायरेक्टली दिलेला आहे. म्हणजे डायरेक्टली नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी पाहायला भेटतील. पहा याच्यामध्ये आता मग दुसरी लिस्ट त्यांनी लावली, त्याच्यावरनं कट ऑफ लावला गेला. मग आता आपल्याला माहित असेल जाहिरात जे आलेले मित्रांनो त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एका जागेमध्ये किती कॅन्डिडेट घ्यायचे, त्यानुसार या ठिकाणी हा कट ऑफ लावून तसे विद्यार्थी निवडले गेलेले आहेत. तर बघा आता ज्युनियर क्लर्कचं जसं आपण बघितलं तर याच्या देखील संपूर्ण जिल्ह्यांच्या या ठिकाणी ह्या इलिजिबल टायपिंग टेस्टसाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे, संपूर्ण जिल्ह्याची पाहिलेली. जसं की पाहिलं तर अहमदनगर आहे, अहमदनगरची पेज 1 ते 15 पेजपर्यंत या ठिकाणी अहमदनगरचं आहे. जसं की आपण जर या ठिकाणी 15 पेज टाईप केलं आणि एंटर मारलं तर हा अहमदनगरचा शेवटचा या ठिकाणी ही पेज पहा तुम्हाला पाहता येईल, ज्याच्यामध्ये बघू शकता अहमदनगरमध्ये 1252 क्लर्कसाठी या ठिकाणी विद्यार्थी घेतलेले 23.26 वरती या ठिकाणी कट ऑफ लागला अहमदनगर डिस्ट्रिक्टचा. तसंच तुम्हाला मग दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं देखील बघून घ्यायचं आहे. कट ऑफ कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतोय बघा. 1 ते 6 पेजेस आहेत अकोलाचे. ठीक आहे, अकोलासाठी 1 ते 6 पेजेस आहेत या ठिकाणी. तर खाली खाली घेतलं तुम्ही 6व्या पेजेसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल 1 ते 6 पेजेसमध्ये किती कट ऑफ लागला तो प्रत्येक डिस्ट्रिक्टचा तुम्हाला अशा पद्धतीने चेक करता येणार आहे. बघा अकोलामध्ये देखील तुम्हाला कट ऑफ पाहता येईल, लास्टला किती विद्यार्थीचं किती नंबरपर्यंत सिलेक्शन झालेलं आहे. तर या ठिकाणी 422 विद्यार्थी घेतलेत, या ठिकाणी 23.21 वरती या ठिकाणी सिलेक्ट झालेले टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरलेले आहेत. तर तुम्हाला मित्रांनो कट ऑफ कसा बघायचा आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने बघायचं आहे आणि त्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचे. बघा या ठिकाणी हे संपूर्ण आहे. जसं की अहमदनगरमध्ये मित्रांनो बघितलं लिपिकसाठी प्रतीक्षा कनिष्ठ निवड यादीमध्ये सर्वात जास्त 141 + 35 म्हणजे 1500 टोटल विद्यार्थी त्यासाठीच इथं जास्त विद्यार्थी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यानुसार अकोलाचं कमी जागा आहेत तर कमी विद्यार्थी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर तसंच मित्रांनो आता पिऊन हमाल रिझल्ट म्हणजे या ठिकाणी सर्व विद्यार्थी जे आहेत पिऊन हमालसाठी या ठिकाणी पात्र असणारे सर्वांचे मार्क्स नॉर्मलायझेशनचे मार्क्स एकत्रित सर्वांचे मार्क्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला ह्या PDF फाईलमध्ये. इथं पाहू शकता आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला हे सर्वांचे पाहायला भेटतील इथं. ठीक आहे, ज्यांना 0 मार्क्स आहे, ज्यांना 1 मार्क आहे, 2 मार्क आहे ते सर्वांचे याच्यामध्ये पाहायला भेटतील. आणि त्याच्यानंतर ही खालची जी PDF आहे पिऊन हमाल लिस्ट इलिजिबल लिस्ट कॅन्डिडेट म्हणजे स्वच्छता चापल्य चाचणीसाठी जे पात्र झालेत त्यांची एक लिस्ट दिलेली पहा. अशा 2-2 लिस्ट दिलेले सर्व. यामध्ये देखील सर्व पूर्ण जिल्ह्यांचे पेजेस पाहायला भेटतील तुम्हाला. 181 पेजेस आहेत ज्यांची निवड झालेली आहे. तर मग बघा आता कसा कट ऑफ लागलेला आहे. अहमदनगरमध्ये देखील अहमदनगरचं पिऊन शिपाई हमालचा याच्यामध्ये देखील जागा ज्या होत्या या ठिकाणी जर आपण बघितल्या तर जास्त जागा आहेत अहमदनगरला देखील. तर कसा कट ऑफ लागला आहे पाहता येईल. अहमदनगरमध्ये बघा निवडसाठी 64 आहेत आणि 16 प्रतीक्षा यादीसाठी आहेत. तर किती विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत इथं तुम्हाला पाहायला भेटेल. बघा इलिजिबल फॉर दी क्लिनिंग आणि ॲक्टिव्हनेस टेस्ट म्हणजे स्वतःच्या आणि चापल्य चाचणीसाठी हे एलिजिबल आहेत. 7 नंबरपर्यंत या ठिकाणी यांचे पेजेस आहेत. ही लास्ट पेज आहे पहा. याच्या ठिकाणी 578 उमेदवार घेतलेत. 21.96चा कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, 21.96 वरती अहमदनगर जिल्ह्यासाठी. तर असा प्रत्येक जिल्ह्याचा तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेले ते पाहिजे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार किती कट ऑफ लागला आहे, किती जागा होत्या, किती विद्यार्थी सिलेक्ट झालेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ बनवून नक्की सांगेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आन्सर की आली की तुम्हाला तीही माहिती जी आहे ती दिली जाईल.
तर अशा पद्धतीने मित्रांनो हा रिझल्ट लागलेला आहे. मग आता तुम्ही या ठिकाणी म्हणाल की आमचं यादीमध्ये नाव आलेलं आहे, पुढं काय? तर तुम्हाला सांगितलेलं आहे पुढचं आता प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार काय होईल, तुमचं टाईम टेबल येईल. कशाचं टाईम टेबल येईल? स्वच्छता चाचणी चाचणी आणि लिपिकची टायपिंग टेस्टसाठी. ठीक आहे. मग ते टाईम टेबल आल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला डेट असेल की हॉल तिकीट कधी भेटेल तुम्हाला, त्याचसोबत त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे कधी करायचं आहे, किंवा डायरेक्टली या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलाखतच्या दिवशी आहे की स्वच्छता चाचणी चाचणीच्या अगोदर आहे, ते देखील त्याच्यामध्ये नमूद असेल. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये चारित्र्य प्रमाणपत्र असेल ती वगैरे, ती सर्व माहिती तुम्हाला वेळापत्रक आलं की भेटेल. थोडासा वेळ भेटेल तुम्हाला, परंतु जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत ते आताच तयार करून ठेवा, ज्यांचं या ठिकाणी आलेलं आहे नाव त्यांनी. त्यानंतर बघा, ज्यांचं निवड यादीमध्ये नाव नाही आहे त्यांच्यासाठी सांगितले मी, कट ऑफ खूप हाय लागलेला आहे. जवळपास शिपाई हमाल पदासाठी मित्रांनो या ठिकाणी जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 22च्या वरती कट ऑफ गेलेला आहे, 21च्या वरती कट ऑफ गेलेला आहे. ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत तिथं देखील तेवढंच कट ऑफ गेलेला आहे. 21-22च्या वरतीच कट ऑफ पाहायला भेटेल तुम्हाला शिपाई हमाल पदासाठी. खूप हाय कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे. आणि काही जणांना या ठिकाणी 30पैकी 30 मार्क आहेत, 25-28 असे मार्क्स आहेत, त्यांचं देखील नाव आहे. जसं की मित्रांनो समजा एखाद्या ठिकाणी 118 जागा आहेत, समजा पुण्यामध्ये 118 जागा आहेत, तर त्या ठिकाणी जवळपास त्यांनी 700 विद्यार्थी बोलवलेले आहेत. एखाद्या ठिकाणी मित्रांनो 150 जागा आहेत, तिथं जवळपास 1,500 विद्यार्थी बोलवलेले आहेत. ठीक आहे. परंतु त्याच्यामधून जर त्यांना तेवढे विद्यार्थी नाही भेटले त्या कॉम्पिटिशन पुरते, तर निवड यादीमध्ये नाव नाही आहे त्यांना मित्रांनो पुढं चान्स भेटू शकतो, सप्लिमेंटरी लिस्ट देखील येऊ शकतात. परंतु त्याच्याबद्दल अजून काही अपडेट नाही आहे. जर अपडेट आलं त्याच्याबद्दल तर नक्की तुम्हाला माहिती दिली जाईल. ठीक आहे. येऊ शकतात असं म्हणतोय मी, येऊ शकतील की नाही, म्हणजे येऊ शकतात का डायरेक्टली तसं कोणच सांगू शकत नाही, कारण की यावेळेस भरती प्रक्रिया पूर्ण वेगळी TCS मार्फत झालेली आहे, ऑनलाईन झालेली आहे. आता इथून पुढची प्रोसेस मात्र सर्व ऑफलाईन तुमची या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी तुमची स्वच्छता चाचणी होईल. तुमची ज्या जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय तिथं टायपिंग टेस्ट देखील त्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो तुमची होणार आहे. तर पुढील प्रक्रिया काय असणार आहे तुम्हाला समजलेलं आहे. ज्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन आहे. ठीक आहे. परंतु पुढची प्रोसेस तुम्हाला जसं मित्रांनो प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार वेबसाईटवरती त्यांच्या वेळापत्रक येईल तशी माहिती दिली जाईल. याच्यामध्ये मित्रांनो डायरेक्टली त्यांनी थेट तुमचं नॉर्मलायझेशनचे मार्क्स जे आहेत या ठिकाणी 30पैकी टाकलेले आहेत. तुमचे ॲन्सर की तुम्हाला पाहता येणार आहे. थोड्या वेळामध्ये मित्रांनो ॲन्सर की देखील लाईव्ह होईल. जशी लाईव्ह होईल तशी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल. तुमचं किती याच्यावरनं कट ऑफ गेलेला आहे किंवा किती मार्क्स पडले ते कमेंटमध्ये सांगा. पूर्ण जिल्ह्यांची यादी लागलेले आहेत, कुठलीच जिल्ह्यांची यादी लावायची राहिलेली नाही, सर्वांची यादी लागलेल्या आहेत या ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो 21-22 वरतीच कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल कितीपर्यंत कट ऑफ गेलेला आहे त्याच्याबद्दलचं. जसं की अकोलामध्ये 22 वरतीच गेलेला आहे, कमी जागा होते तरी पण. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये देखील या ठिकाणी 25-24, त्याच्यानंतर या ठिकाणी 23 असा खाली खाली जात या ठिकाणी. त्यानंतर 23 नंतर बघू शकता या ठिकाणी 23 वरती अमरावतीमध्ये क्लोज झालेला आहे. 21-22-23पर्यंत या ठिकाणी अशा पद्धतीनेच कट ऑफ तुम्हाला पाहता येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण कट ऑफ बद्दलची माहिती पूर्ण जिल्ह्यांची तुम्हाला काढून दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.